बाबा एक फोटो काढ, फोटो काढ. हॅल्सिओन सिप्सन एक फोटो घ्यायचा आहे. गोलंदाजी एलियन. एलियन सुंदर असा लागलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलीच अशी फिल्डिंग. एक चेंडू एक धाव. मॅल्विन डायरेक्ट हिट. ही रन्स घ्यायला पाहिजे होती. मॅल्विन 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 फिगर आउट. मॅल्विन धावबाद झालेला आहे. रॉनी डोमेलो कृपया मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आपण सीमारेषेच्या बाहेर राहावे कृपया करून. न्यू बॅट्समन बाबा या नाव का? ऑलविन. पुढील फलंदाज ऑलविन. काय झालं? ते बघायचं आहे का बाबा? रिप्ले दाखव प्लीज, शो द रिप्ले. ओके, पंचांचं चांगलं असं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला कोण आउट झालाय तर बघायचं आहे. मॅल्विन आउट झाला आहे. आपली डीबीएन लाईव्ह ची टीम या ठिकाणी चोख कामगिरी करत आहे. जवळजवळ 1 मिलियनच्या वरती आपले ऑनलाईन बघत आहेत. सोबत जाता 1 मिलियन नाही 2 मिलियन 2 मिलियन झालेले आहेत. जबरदस्त जबरदस्त असे आपल्याला सपोर्ट मिळत आहे. बाबा 1 मिनिट यांच्या बरोबर बोल. आणि काय स्पेलिंग आहे ते? एलियन. एलियन एलियन टू. अरे बाप रे, डेंजर असा बॉल. सुंदर भोगदा फ्राय जोयल जोयल आणि चांगली असे यष्टीरक्षण. काय कळलेलंच नाही. अपील नक्की कशासाठी आहे तेच कळलेलं नाही. बाबा झालं का? बाबा शेट झाले का? रेक्टिफाय झाला बाबा? हा नाही कर का नाही तू अंगी बाबा याच्याकडून एकदा विचार ना पडेल. बाबा एकदम करून घे ना फटाफट रेक्टिफाय कर ना. बाबा रिव्ह्यू कशासाठी पाहिजे? कोणता रिव्ह्यू? स्टंपला लागलाय की चेक कर. स्टंपला बॉल नाही लागला. बघूया आपण, कारण आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. सो प्लीज युटिलाइज. नो प्रॉब्लेम. युट्यूब वर 1,20,000 प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि जवळजवळ 3.5 लाखाहून प्रेक्षक ऑन दी ग्राउंड खचाखच भराव आहे. बॉल लागलेला आहे असं वाटते, पण परंतु पुन्हा एकदा आपण अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन बघूया. थर्ड अंपायर काय सांगतायत. बहुतेक लागलेला असं वाटतो.
बाबा डबल एकदा रिप्ले दे. काही डिसिजन असल्यास वी हॅव टू ॲक्सेप्ट ॲज अ स्पोर्ट्समॅनशिप. आपण पुन्हा एकदा बघूया, कारण काही काही एवढे क्षण एवढे क्रिटिकल असतात की टिपण्यासाठी सुद्धा भरपूर असे प्रॉब्लेम असतात. संघामध्ये काही होऊ शकते. सोबत सर बरोबर ना? बरोबर, यू आर राईट. बघूया आता काय डिसिजन मिळतंय. एकदम अतिउत्साहाने सर्वांची नजर स्क्रीन कडे जात आहे. झूम होऊ शकते का? झूम जर होत असेल तर बघा. लास्ट झूम चालेल. चला लास्ट झूम बघा. थोडस नाही, आउट नाही असं वाटतंय. तो बॉल स्टंपच्या बाजूला आला की थांबव. एक तो बरोबर दिसतो. स्टंपच्या बाजूला आला की बॉल थांबवा. पंच बघा. नॉट आउट आहे. बघा पुन्हा एकदा बघा. ओके हा, नॉट आउट आहे. आता बघा, बॉल स्टंप पासून थोडासा दूर आहे. काही दोन्ही संघांनी निर्णय वी हॅव टू ऍक्सेप्ट केलेला आहे आणि नाही त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. थँक्यू जोएल, धन्यवाद टू यूट्यूब टीम. एविस हे आपले लाईव्ह बघत. बॉल किती झाले? 3 चेंडू. रन हा 3 रन आहे. रन्स कोडी झाले ते पण आहे. 3 चेंडू, धावसंख्या झाली 2. लवली शॉट आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. एमिस जे टीमचे ओनर आहेत ते आज लाईव्ह बघत आहेत. धावसंख्या झालेले 3. मांडलईचे ओनर एलियन आपला 5वा चेंडू. एलियन ऑल्विन यांना बघूया. ऑल्विन काय साजेशी कामगिरी करतात की नाही. सुंदर चेंडू. सूर गवसला नाही आणि जोएल त्यांनी 2 पायाच्या मधून बॉल असा एवढा भारी काढलेला आहे की विकेट आपले जोएल कन्फ्यूज करून टाकले. एवढा भारी त्यांनी पायाच्या मधून बॉल काढला. जोएल मागच्या मागे गांगरून गेले की बॉल आला कुठून नक्की. अरे पुन्हा एकदा तो तसाच. आणि फिल्डिंग नाईस फिल्डिंग. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 4 धावा. एक गडी बाद. की कोणात खेळत आहे ते कळायला मार्ग नाही. एक ओव्हर झालेली आहे आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 3. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 4. एक मिनिट. 4 धावा झालेल्या आहेत. 4 झालेले आहे. आता अपडेट झालेले आहे. ऍक्च्युली थोडासा तांत्रिक बिघाड आहे. दुबई वरून बरोबर फोकस लागलेला नाही. धावसंख्या झालेली आहे 4 धावा. ऑल्विन पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत वरती. ऑल्विन हे चांगलेच ठेवणीतून शॉट काढत आहेत. पुढील सामना गास्कर वर्सेस सितरबाद मारण्याचा प्रयत्न आणि संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. सोबत सरच आहेत. ऑल्विन हे चांगलीच बॅटिंग करत आहे. ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न करताना लेगला कुठून तर मारतात. ऑफचे पण फिल्डर कन्फ्यूज आणि लेगचे सुद्धा कन्फ्यूज. मिल्टन टू ऑल्विन. बघूया ऑल्विन काय करतायत. चांगला असा शॉट आणि 1 रन. 1 धाव. मेल्विन कर्णधार बघूया काय करतायत. 1 षटक 1 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 5. मिल्टन बॉलर मिल्टन. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला. दुसरा चेंडू मिल्टन आणला. गोट्यांना चेंडू काय समजलेला नाही. 4 धावा. मॅल्विन यांचा चांगला स्टेटला शॉट आहे. धावसंख्या झालेली आहे 9. पण आपण आणि सुंदर असा लगावलेला शॉट. मॅल्विन
मेलविनच्या नंतर ऑल्विन. ऑल्विन यांना चांगला सूर गवसलेला आहे. लवली 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 मेलविन आणि मेलविन 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे 14. अरे लवली आता ऑल्विन यांना चांगला सूर गवसलेला आहे. हे बाबूराव का स्टाईल आहे भाई. आता बघूया मिल्टन मेलविन आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मेलविन शॉट पेक्षा उपट मारत आहे. जर बॉल जर बॅटीला कनेक्ट झाला तो नक्कीच 4 जाणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला असा कमबॅक मिल्टन यांनी केलेला आहे आणि त्याला जोएल यांची सुंदर अशी साथ लाभलेली आहे. तिसरा षटक घेऊन येत आहेत पप्पू. थांबवण्यात यशस्वी. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15. आता मेलविन वर पूर्ण जोर आहे. बघूया मेलविन काय करताय संघासाठी. 2 4 पाहिजेत. मेलविनने जर या ओव्हरला 2 4 मारले तर बॉलरचं जोएल बॉलरचं नाव जोएल. जोएल जोएल ओके. नाही तो आले का नाही. हा कीपर आणि बॉलर दोघी जोएल. जोएल जोएल मेलविन ऑल्विन. फिल्डिंग अशी जबरदस्त फिरवा फिरव चालू आहे. स्कोर कमी ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. बघू आता लास्ट ओव्हरला काय होते. मेलविन जोएल टू मेलविन. चांगला शॉट मेलविन नंबर 1 शॉट ऑफ साइड. जोपर्यंत मेलविन आहे तोपर्यंत आशा जबरदस्त आहे. बघूया मेलविन आपल्या टीम साठी काय करतायत. मेलविन अजून एक 4 मारला तर त्यांना $300 बक्षीस आहे. $300 धावसंख्या झालेली आहे 19. माहिती नाही पण $300 आहे. लवली शॉट. ग्लॅस्टन यांचा सुंदर असं लवली शॉट. लवली शॉट. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 20. ऑल्विन यांनी जर चांगली 1 रन्स काढून मेलविनला दिली तर चान्सेस अजून वाढायची. रन्स वाढण्याचे चान्सेस आहेत. बघूया ऑल्विन काय करतायत. बघूया धावसंख्या झालेली 20. लवली शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर लवली शॉट ऑल्विन यांचा. नाईस क्षेत्ररक्षण. आता जबरदस्त असं त्यांनी सूर पकडलेला बॉलरचं आहे. नाव बॉलर जोएल. हा जोएल 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 टू नोवे जोएल टू मेलविन. मेलविन खेळते. एकाचं नाव मेलविन एकाचं नाव ऑल्विन. धावसंख्या झालेली आहे 21. जोएल टू मेलविन. धावसंख्या झालेली आहे 21. लवली शॉट. लवली शॉट. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 22. 4 चेंडू शेवटचे 2 बॉल्स टू गो. बघूया याच्यात बाउंड्री येते का. जर याच्यात बाउंड्री आली तर अजून स्कोर वरती जाऊ शकतो. ऑल्विन यांच्यात ताकद आहे मारण्याचा. आणि धावबाद झालेला आहे ऑल्विन. बघूया मेलविन आता शेवटच्या चेंडूवर काय करतायत. पुढील फलंदाज लार्सन. ओके. लास्ट बॉल टू गो. जोएल टू मेलविन. स्कोर तसा 22. बघूया स्कोर कुठे नेण्यास. 26 जातोय की 23 बघूया. लवली शॉट मेलविन. अतिरिक्त 5 धावा. 5 धावा. बघा असे ह्यालाच बोलतात लास्ट मुमेंटला मॅच फिरते. पूर्ण मॅच मांडलायच्या हातात होती. आता स्कोर हळूहळू पुढे नेत आहे मेलविन. झालेली आहे 27. मेलविन. बघूया मेलविन काय करतायत आणि मिसफील्ड बाय जोएल. अगेन बाउंड्री. मेलविन यांनी आज काय चमत्कारच करून टाकलेला आहे. 31. मांडलय संघाला जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. पुढील सामना गास्कर फ्रेंड्स वर्सेस
नानबाट सित्तरबाट, कर्णधार लिंकन व सोबस. सोबस या ठिकाणी सित्तरबाट संघाने टॉस जिंकलेली आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. सोबस या ठिकाणी थांबा. माझ्या मते सोबस यू स्पीक लाईक अ सोबस अँड व्हेरी नाईसली. जोरदार आजूबाजू. ओके ओके सोबस सर धन्यवाद. आता तुम्ही खेळायला तुम्ही समालोचनाचे काम अतिशय सुंदर प्रमाणे केलेलं आहे. तुमचे आभार. राज मी तुम्हाला बोलवलेलं आहे. काहीतरी तुमच्या दोघांची स्ट्रॅटेजिक आहे. ओके या ठिकाणी एरिक बिगाव संघाने किती धावा केलेल्या आहेत? 31 आणि मांडलेसाठी 32. अतिशय चुरशीचा सामना बघूया. 3 षटकामध्ये विजयासाठी 32 धावाची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ एरिक मला वाटते 11चं रन रेट. बरोबर 11चं रन रेट. 11 × 3 33. लवकरात लवकर या ठिकाणी सामना चालू करावा ही नम्र विनंती. पंच दोन्ही पंचाला विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी. मी लाईनमॅनला विनंती करतो की आपले जे युट्यूब लाईव्ह वरती बसले आहेत त्यांना जर पाण्याची आवश्यकता असेल तर कृपा करून त्याला पाणी नेऊन द्यावे. एरिक खरोखर मी तुमची दाद घेतो. तुम्ही अशा लोकांची काळजी घेता की जे वरती आहेत, जे खालती आहेत आणि जे आपले सगळे काम करतात, या सर्वांची तुम्ही काळजी घेता. सिप्सन 2 बॉटल त्याला पाणी नेऊन दे. जे वरती व्हिडिओ एरिक या ठिकाणी आपले युट्यूबचे शूटिंग करणारे रोहित आणि प्रीत यांचे आपण आभार मानावे. मी तुम्हाला सांगतो ते संध्याकाळपासून तिकडे ठाण मांडून बसलेले आहेत. रोहित आणि प्रीत तुमच्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि संपूर्ण डीबीएन टीम संपूर्ण डीबीएन टीम एंड्रॉन तू मोबाईल सोड आणि इकडे लक्ष दे कारण मांडले संघासाठी पुढील सामना नानबाट वर्सेस गास्कर फ्रेंड. नानबाट संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. बघूया यावेळी गेल्या मॅच मध्ये व्हॅलिन यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली. व्हॅलिन कॅन यू हिअर मी? व्हॅलिन 18 चेंडूत 32 धावांची गरज. वाघोली मांडले. बघूया वेदांत आणि मिल्टन. बॉलरचं नाव प्लीज. बॉलर हेनरी. बॉलरचं नाव सांग. इकडे पाठवा ना. हेनरी मला तू बॉलरचं नाव सांगू शकतो? ग्रॅम. ओके धन्यवाद. तुमचा एक माणूस इकडे पाठवा. ग्रॅम. ओके पहिला षटक ग्रॅम. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं. ओके 1 चेंडू 1 धाव. मला तरी वाटते आपले जे व्हिडिओग्राफर आहेत त्यांना पाणी पोहोचलेलं आहे. सिप्सन धन्यवाद. सुंदर असा लागलेला आहे. 1 धाव. हेनरी यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओके ठीक आहे. सुंदर असा लागलेला आहे. 3 चेंडू 3 धावा. विजयासाठी 32 धावाची आवश्यकता आहे. वाईट. पंचाने वाईट घोषित केलेला आहे. 3 चेंडू 4 धावा. चांगल्या प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न केला देखील. 4 चेंडू 5 धावा. धाव संख्या झालेली आहे 5. बघूया व्हॅलिन गेल्या सामन्यामध्ये सामनावीर होते. 14 धावा काढलेल्या. आता बघूया काय कामगिरी करतात. आणि बाद झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे.
वेलेट. मांडले संघाला मोठा धक्का. पुढचे फलंदाज एरिक ग्लॅस्टन हे देखील नावाजलेले फलंदाज आहेत. बघूया गेल्या मॅच मध्ये त्यांनी माझ्या हिशोबाने 8 की 9 रन केलेला. आय डोंट रिमेंबर. तुमचा आकडा 8च काय येतोय मला समजत नाही तेव्हापासून. ग्लॅस्टन या ठिकाणी ग्लॅस्टनचं विकेट फार महत्वाचं आहे. बघूया पुढचा चेंडू ग्लॅस्टन यांच्यासाठी आणि या ठिकाणी सुंदर ग्लॅस्टन आणि सुंदर असा तटवलेला आहे. मला माहिती आहे धाव संख्या झालेली आहे 9. 8 + 1 9. मैदानामध्ये दोन्ही बंधू खेळत आहेत ग्लॅस्टन आणि मिल्टन. एक कृपया आपल्या वाहनाचं हँडल लॉक कोणीही करू नये और ज्यांनी रस्त्यावर आपल्या वाहने पार्किंग केले आहेत कृपया करून त्या मैदानाच्या बाहेर ठेवावे. या ठिकाणी एक नम्र निवेदन आहे. काही लोकांनी काही आपल्या प्रेक्षकांनी आपली वाहनं रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आहेत परंतु जाण्याला अडचण होत आहे. तर कृपया ॲटलिस्ट हँडल लॉक करू नका जेणेकरून तुमच्या व्हेकल्स आम्ही मोकळ्या ठिकाणी जाऊन पार्क करू शकतो. सर्वांना नम्र विनंती आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना. सर आपले सगळे संघ या ठिकाणी आपल्या सूचनेचे पालन करतात. अंपायरला काहीतरी ओके. लेनर्ड प्लेयर चेंज केलेला आहे. काय कारण समजू शकेल का? लिंकन डाबरे आपल्याला सांगतील. दोन्ही ओके ते इंजर्ड झालेले आहेत. बंधू स्कोर एका षटकाखेरीज धावसंख्या झाली 9. 23 धावाची आवश्यकता आहे. ओके तर एरिक तुम्हाला काय वाटते 12 चेंडू 23 धावा काही होऊ शकते आपण काहीच बोलू शकत नाही. तरी पण एक युअर प्रेडिक्शन व्हॉट इज युअर प्रेडिक्शन? प्रेडिक्शन देणं खूप मुश्किल आहे. तरी पण दोन्ही संघ खूप चांगले खेळतात. आपण कोणालाच सांगू शकत नाही. मांडले संघ प्लीज आमच्याशी सहकार्य करावे. क्लॅस्टन शो मस्ट गो ऑन. बाबू लिनस मला बॉलरचं नाव एस्टल. ओके एस्टल मिल्टन यांना. बघूया व्हाईट चेंडू. नो पंच अभिजित यांनी नो घोषित केलेला आहे. धावसंख्या दिसत नाहीये. धावसंख्या झालेली आहे 10. ओके 12 चेंडूत 22 धावाची आवश्यकता. वाव 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. बघूया मिल्टन. सुंदर मिल्टन गुड वन. 11 चेंडूत 18 धावा. काय शॉट मारलेला आहे त्यांनी तो. 4 चेंडूत 18 धावा. स्कोरबोर्ड. आपण संध्याकाळी जी ड्रोनची शूटिंग बघितली ते आपल्याला सहकार्य केल्याबद्दल मेल्विन डिमॉन्टी यांचे मी आयोजकातर्फे आभार मानतो. मेल्विन धन्यवाद. एक मिनिट धावसंख्या झालेली आहे 14. हॅलो आज आपण जो व्ह्यू बघितला संध्याकाळी सुंदर असं गासगाव त्याची शूटिंग करणारे ड्रोनने आमचे बंधू मेल्विन डिमॉन्टी यांचे मी आयोजकातर्फे आभार मानतो. धन्यवाद मेल्विन. दहा चेंडू 17 धावाची आवश्यकता आहे. मेल्विन तुम्ही असं सहकार्य आम्हाला नेहमीच करत राहा. वाईट पुन्हा एकदा निर्धाव. 10 चेंडू 16 धावांची गरज. बरोबर 10 चेंडू 16 धावाची आवश्यकता. 16 रन झालेले आहेत. बरोबर 16 रनची गरज. 8 चेंडू 16 धाव झालेले आहेत आणि 10 चेंडू 16 धावाची आवश्यकता. ओ फुल टॉ ग्लॅस्टन यांना तो काय चेंडू समजलेला नाही. एस्टल यांची सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू धाव संख्या झालेली आहे 16. 9 चेंडू 16 धावाची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा चांगला एक धाव. पंचांनी वेळ न घेता सामना कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे, कारण आपल्याला पावसाचे सावट आहे. पटापट पटापट. शो मस्ट गो ऑन. नो 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 नो. पंच वेस्लिन आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. 2 धावा. धावसंख्या झालेले 19. 8 चेंडू 13 धावाची आवश्यकता. रॉनी सर, डबल 8 हा आकडा आलेला आहे, तुम्हाला काय वाटते? मला हा 8 आकडा पुन्हा पुन्हा येत आहे, पण हा आकडा माझ्या बाजून गायब झालेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवावे. ओके, म्हणजे 8 चेंडू 13 आणि रन्स रिक्वायर. माझे परम मित्र संदीप उर्फ बापू यांचं तुमच्यासारखं डिजिटल नॉलेज आहे. पटकन सांगतात किती चेंडूत किती. रिप्ले. ओके ओके. एम्परशी संपर्क साधा. ओके ओके भाई भाई भाई. नो. पंचांनी नो घोषित केलेला आहे. माझ्या मते दोन्ही संघातील आपण बाहेरून काही बोलू नये. इतर खेळाडूने युद्धात घालू नये प्लीज. दोन्ही संघातील कर्णधाराने फक्त लॅनर रॉड्रिग्स आणि लिंकन डाबरे आपली भूमिका चोखपणे या ठिकाणी बजावत आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. लॅनर अँड लिंकन. 8 चेंडू 13 धावाची आवश्यकता. बघूया ग्लॅस्टन काय करतो. सुंदर. 7 चेंडूत 12 धावाची आवश्यकता आहे. 7 balls 12 runs to win. It's a very incredible आणि पावसाचे सावट पुन्हा मैदानात आलेले आहे. Exciting I could say game. Let's see. Very अरे शॉट काय मिल्टन. Very good. मिल्टन व्हेरी नाईस. मांडणे संघाला या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या. रॉनी सर, तुम्ही रिप्लाय बघा, काय शॉट मारलेला आहे मिल्टन. शॉट. ओके, पुन्हा एकदा 6 चेंडूत 8 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा 8 आकडा हा आलेला आहे. 8 धावा. 6 चेंडूत 8 धावाची आवश्यकता. पटकन पटकन. मांडले संघ भिगाव संघ पटकन पटकन. आपल्याकडे वेळ कमी आहे. या ठिकाणी पटकन प्रेक्षक, तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे, आम्ही बघतो इकडून. रॉनी सर, आताच आलेल्या माहितीनुसार 2,22,000 प्रेक्षक ही मॅच लाईव्ह बघत आहेत. म्हणजे जवळजवळ 17,000 एका मिनिटात वाढली. व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि आपल्या माहितीसाठी आज हॉटस्टारवर देखील आपली मॅच दिसत आहेत. ओके ओके. मग आपल्या पोरीसशी तुम्ही संपर्क साधावा ही नम्र विनंती. ओके. 6 चेंडूत 8 धावा. बघूया. ग्लॅस्टन आणि मिल्टन. स्टीव्ह वॉक, मार्क वॉक. 6 चेंडूत 8 धावा. मला तर वाटते बॉलर आहे मेल्विन, बरोबर. मांडले वाघोली. नो. 2 अतिरिक्त धावा. 6 चेंडू 6 धावाची आवश्यकता. काय तो जोश मांडलाय संघाचा. वाव, मस्त. प्रेक्षकांचा झाला. हो. 1 धाव. 1 पण धावणे. व्हेरी गुड व्हेरी वेल. मॅल्विन एक्सिलंट सेव्हिंग. ऑलविन. 5 चेंडूत 5 धावाची आवश्यकता. काढली. हो, सुंदर असा लगावलेला आहे. पुढील सामना गास्कर फ्रेंड्स वर्सेस सितरबाट. कर्णधार सोबर्स यांना विनंती आहे की त्यांनी एक धावांची गरज. 1 धावाची गरज. 4 चेंडूत 1 धावाची आवश्यकता. ग्लॅस्टन व्हेरी वेल प्लेड. मिल्टन हे वैयक्तिक 13 धावा खेळत आहेत. बघूया एम्पायर. ओके, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. स्कोरबोर्ड बंधू, किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू बाकी आहेत. चेंडू सोडून पुढील सामना गास्कर फ्रेंड्स वर्सेस सितरबाट नानबाट. फसले. ओके, नॉट आउट. याच बरोबर मांडले संघ विजयी झालेला आहे आणि हे 3ऱ्या राऊंड साठी पोहोचलेले आहेत. पुढील सामना गास्कर फ्रेंड्स वर्सेस नानबाट सितरबाट.